चंद्रपूरचे आमदार रमेश जोरगेवार आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. साहेब, चंद्रपुरामध्ये मंत्रिपद यंदा नाही आहे. सुधीर भाऊ होते, स्वतःला वाघ म्हणायचे ते. चंद्रपूरचे आम्ही वाघ आहोत, पण वाघांना यावेळी कॅबिनेटमध्ये संधी मिळाली नाही. काय म्हणाल? हे खरं आहे की यावेळेस चंद्रपूर जिल्ह्याला फार वर्षाच्या नंतर मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालेलं नाही आहे. चंद्रपूरमध्ये एक मोठं नेतृत्वाची परंपरा राहिलेली आहे. राज्याचं मुख्यमंत्रीपद हे मासा कन्नमवारच्या रूपाने चंद्रपूर जिल्ह्याला मिळालेलं आहे. देवेंद्रजी फडणवीस सुद्धा हे चंद्रपूर जिल्ह्यातील चे सुपुत्र आहेत आणि मुनगंटीवार जी असतील, वडेट्टीवार जी असतील, काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून देवतळे असतील, शोभाताई फडणवीस असतील, या सर्व लोकांनी ही मंत्रिपदं यापूर्वी यांना मिळालेली आहे. हे मात्र दुर्दैव आहे की यावेळेस पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीला 6 पैकी 5 सीट्स या ठिकाणी आमदार निवडून आल्यानंतर सुद्धा चंद्रपूर जिल्ह्याला मंत्रिपद मिळालेलं नाही. हे निश्चितपणे हे योग्य नाही आहे. चंद्रपूर जिल्ह्याचं एक वेगळं असं महत्त्व आहे. चंद्रपूर राजकीय, सामाजिक आणि भौगोलिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा जिल्हा आहे. महाराष्ट्राच्या एका टोकावर असलेला जिल्हा, मानव विकास निर्देशांकामध्ये मागे असलेला जिल्हा, त्या जिल्ह्याला मंत्रिपद न मिळणं हे योग्य नाही. निश्चितपणे याची भरपाई शासन म्हणून कोणत्या तरी रूपानं करेल, परंतु आमची मागणी असणार आहे की चंद्रपूर जिल्ह्याला, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याला, दोन्ही जिल्हा एकच जिल्हा होता, एक मंत्रिपद त्या ठिकाणी मिळावं ही आमची भूमिका आहे आणि ती आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना भेटून ती मांडणार आहोत. नक्कीच भाजपच्या घटक पक्षामध्ये तुम्ही आधी होतात, आता पुन्हा आमदार झालेला आहात, त्यामुळे तुमची पण काही आशा आहे, अपेक्षा आहे? नाही, माझी आशा अपेक्षा असण्याचं कारण नाही आहे. याचं कारण आहे की 7 वेळा विधानसभेचं नेतृत्व माननीय मुनगंटीवार साहेबांनी केलेलं आहे. बंटी भांगडी यांच्या रूपाने 3 वेळाचं नेतृत्व ते आहे. त्याच्यामुळे माझा काही विषय नाही. आमची भूमिका आमची एवढीच आहे की जिल्ह्याला मंत्रिपद मिळावं, जेणेकरून जिल्ह्याची कामं, विकासाची कामं ही त्या ठिकाणी कॅबिनेटमध्ये आपला प्रतिनिधी असल्यानंतर ती अधिक वेगाने विकासात्मक कामं होतात. त्याकरता चंद्रपूर जिल्ह्याला मंत्रिपद मिळावं ही भूमिका आमची आहे. पण मिळालं नाही यामागचं काही कारण समजलं आहे का? यामागचं कारण आम्हाला तर काही माहीत नाही आहे. आता अनेक 16 जिल्हे आहेत ज्यांना मंत्रिपद मिळालं नाही, त्यात चंद्रपूर जिल्हा आहे. परंतु चंद्रपूर जिल्हा मेरिटचा जिल्हा आहे आणि म्हणून या ठिकाणी मिळालाच पाहिजे ही आमची भूमिका आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.